नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा छानपैकी गळ्याला लेसपासून कमीत कमी वेळेमध्ये खूप छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार तर अस्तरवरती अशा पद्धतीने गळा आखून आणि कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग ब्लाउज पीसवरती उलट्या दिशेने अस्तर ठेवून घ्यायचा आणि गळ्याभोवती शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर कमरेला सुद्धा शिलाई करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला कमरपट्टी जोडायची गरज येणार नाही। त्याच्यानंतर मग कमरेला 1-2 टक्स कट मारले आणि गळ्याला सुद्धा एक्स्ट्राचा कपडा ब्लाउज पीस कट करून आणि पूर्ण गळ्याला कट मारून घेतले। तर इथं तुम्ही पेपर कॅनव्हासचा सुद्धा वापर करू शकतात। मी बिना पेपर कॅनव्हासचा पेपर कॅनव्हासचा मी वापर केलेला नाही। त्याच्यानंतर मग गळ्याला बरोबर हाताने छान अस्तर प्रेस करायचा आणि पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची। पूर्ण गळ्याला शिलाई झाल्यानंतर अस्तरच्या सर्व बाजूंनी बरोबर अस्तर छान प्रेस करायचा, सर्व बाजूंनी ॲडजस्ट करायचा आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर खालच्या बाजूला जिथं आपण कमरेजवळ शिलाई केलेली आहे तर ते बरोबर चेक करत आणि पूर्ण कमरेला शिलाई करून घ्यायची। सर्व भागाची शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो काही ब्लाउज पीस आहे तो कट करून आणि कमरेला मागच्या साईडचे दोघंही टक्स मारून घ्यायचे आहेत। बघू शकतात, सुरुवातीला थोडं लॉक केलं आणि नंतर परत शिलाई करून थोडं लॉक केलं। अशा पद्धतीने हा पार्ट रेडी केला। नंतर मध्य सेंटरवरती सरळ रेष करून घेतली आणि दोघंही बाजूंना बरोबर मी खडूने आखून घेतलं। त्याच्यानंतर हा चौकोनी कपडा घेतला तर तो मी 2 इंचाचा घेतलेला आहे। लांबी आणि रुंदी दोघंही 2 इंच आहे, तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकतात। त्याच्यानंतर आतील जो काही गोल आकार आहे तिथं मी अशा पद्धतीने गोल त्रिकोणी कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून आणि डिझाईन तयार करून घेत आहे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्ण गळ्याला सुद्धा अशी डिझाईन तयार करू शकतात किंवा मग खालचा जो काही गोल भाग आहे तिथं करू शकतात। मी फक्त खालचा जो काही गोल भाग आहे तेवढ्याच जागेवरती ही डिझाईन तयार करून घेत आहे। तर अगदी हळूवारपणे एकसारखं माप ठेवत मी ही डिझाईन तयार करून घेत आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला लेसचा वापर करायचा आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक लेसचा वापर करू शकतात। त्याच्यानंतर मग ही जेवढ्या जागेवर आपण डिझाईन केलेली आहे तेवढ्या भागावरती सुरुवातीला गोल ही लेस लावून आणि एक्स्ट्राची लेस कट करायची। तर बघू शकतात, गोल जागेवरती लेस लावून घेतली। त्याच्यानंतर परत तीच लेस घेतली, मध्य सेंटरवरती सरळ रेष आखून घेतली आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1 इंच किंवा अर्धा इंचाचं अंतर ठेवून आणि तीच लेस लावून घ्यायची आहे। तर बघू शकतात, अगदी एकसारखं माप ठेवत आणि जिथं खडूने आखून घेतलं तिथंपर्यंत लेस लावून घेतली आणि त्याच्यानंतर परत सरळ रेषेत खालच्या बाजूला लेस अशा पद्धतीने फोल्ड केली आणि तीच लेस परत कमरपट्टीला लावून घ्यायची। नंतर तिच्यावरती मी लगेचच डबल शिलाई मारून घेत आहे, जेणेकरून लेस ही उलटी होऊ नये किंवा उचकली जाऊ नये याच्यासाठी। त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला कमरेकडच्या बाजूनी मी ही लेस लावून घेत आहे। एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने खालच्या बाजूला मी ही लेस लावून घेतली। इथं लेस अशा पद्धतीने सरळ रेषेत करत असताना मशीनची सुई ही आपल्याला ब्लाउज पीसमध्ये अडकलेली असू द्यायची आहे, म्हणजे जो काही चौकोनी आकार आहे तो परफेक्ट येईल।
नंतर इथंपर्यंत मी ती लेस लावून घेतली आणि एक्स्ट्राची कट केली। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी लेस लावून घेतलेली आहे। तर अर्ध गळ्याला मी ही लेस लावून घेतली। जिथं मी खालच्या बाजूला डिझाईन तयार करून घेतली तेवढ्याच जागेवरती लावून घेतली। त्याच्यानंतर मग गळ्याला सुद्धा आपल्याला गोल आकारात लेस लावून घ्यायची। तर गळ्याला मी अशा पद्धतीने लेस लावून घेत आहे आणि जिथं आपण लेस कट केलेली आहे ती बरोबर ह्या लेसच्या खाली दाबली गेली पाहिजे। तर बघू शकतात अगदी छान अशा पद्धतीने मी तिथं ती दाबली आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला डबल शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची। तर बघू शकतात मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीत कमीत कमी वेळेत आणि कपड्याचा वापर न करता खूप छान असा ट्रेंडिंग गळा मी इथं खडूने आखून घेतला आणि कमीत कमी वेळेमध्ये खूप छान अशी ही ब्लाऊजची डिझाईन तयार करून घेत आहे। तर प्लीज मैत्रिणींनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करा। माझ्या ब्लाऊजची ही डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा। तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अशा पद्धतीने अगदी सोपी अशी डिझाईन कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। आवडल्यास नक्की लाईक करून आणि सबस्क्राईब करा।